मी स्वतः ड्रायव्हर तसं झालं ना भाऊ. पायवर कधी झूम करावं लागत कॅमेरा पूर्ण तर मित्रांनो, फायनली आपण आता रामशेज किल्ल्याच्या ज्या पायथ्याला आपण आलेलो आहे. इकडं बघू शकता तुम्ही, हा जो रोड आहे हा इकडं सरळ सुरतकडे जाणार रोड आहे. अहमदाबाद सुरत वगैरे म्हणजे गुजरात साईडला. आणि इकडून आम्ही आता नाशिक मार्गे आलेलो आहे. हा दिंडोरी रोड आहे. आणि इथं पण तुम्ही बघू शकता नाशिक पुढे आहे. इकडं लेफ्टला रामशेज आहे. आणि रामशेजवाडी ही जी आहे ही ग्रामपंचायत एक छोटं गाव आहे. त्या गावाच्याच हद्दीत असलेला हा रामशेज किल्ला. आणि खूप सुंदर आणि अभेद्य असा हा रामशेज किल्ला आहे. खूप सुंदर असा इतिहास आहे या रामशेज किल्ल्याचा. आणि फायनली आपण आता या रामशेज किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहे. बघण्यासाठी खूप काही गोष्टी इथं तुम्ही बघू शकतात. प्रवेशद्वार आहे. प्रभू रामचंद्रांचं शेज झालेले ठिकाण म्हणून त्याला रामशेज असं नाव आहे. रामाची शेज झालेली ठिकाण. त्याच्यानंतर वरती बघू शकता पाण्याचे टाका वगैरे, गडाची आई, त्यानंतर असं बरेचसे काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर आपण आता इथून जे आहे या कमानीतून आपण आता जाणार आहे. सौरभ पण त्याचे ब्लॉग शूट करतो आहे. आणि इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो बघण्यासाठी. आता आपल्याला वरती जे काही गोष्टी आहे या पूर्णपणे सविस्तर आपण आता त्या प्रत्येक ठिकाणाला भेट देऊन त्या प्रत्येक ठिकाणची जी माहिती ती आपण आता यामध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि फायनली आपल्याला आता त्या टोकावर जायचं आहे. तिकडून इकडं जायचं आहे. तर हा पूर्ण परिसर आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्पॉट आहे. वेगवेगळे स्पॉटला आपल्याला भेट द्यायची आहे. चला तर मग सुरू करूया आपली गडाची चढाई. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपण सुंदर अशा या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याला आपण आलेलो आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर माझं इथे येण्याचा एक योग आलेला आहे. 2 वर्षापूर्वी मी इथे येण्याचा एक प्लॅन केलेला होता पूर्वी, पण काही कारणास्तव तो शक्य नाही झाला. पण जे म्हणतात ना, ज्यावेळेस देवाचं बोलवणं असतं आपल्याला आणि त्याच वेळेस आपण त्या गडाला भेट देण्यासाठी येतो आणि त्या गोष्टी आपल्याकडून घडून जातात. तर अशाच या रामशेज किल्ल्याच्या तब्बल 2 वर्षानंतरचा जे योग आहे हे इथं आलेले आहे आमच्याकडे येण्याचे. आणि इथं खूप सुंदर अशी ही सुविधा इथल्या ज्या देखरेख करणारे जे प्रशासन आहे इथल्या त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे इथं ब्लॉक्स वगैरे बनवलेले. आणि बराचसा इथला मोठा परिसर आहे. इथं पार्किंगची एकदम व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर काही इथं सूचना फलक पण लावलेले आहे, जसे की स्वच्छता राखणे किंवा किल्ल्याविषयी माहिती असेल. तर या सर्व गोष्टी एकदम खूप सुंदररित्या इथं पार पाडल्या गेलेल्या आहे. आणि आपण आता या ठिकाणावरून येथून आपण आता सुरुवात करणार आहे गडाच्या चढाई करण्यासाठी. तर बघूया आपल्याला कसा हा परिसर लागतो. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, इथं काही पायऱ्यांची आपल्याला जे आहे या ठिकाणी काही आपल्या स्टेप्स वगैरे दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने आपण आता या गडाची सुरुवात करणार आहे. तर पार्किंगची पण सुंदर व्यवस्था आहे. तुमच्या किती जरी गाड्या आल्या इथं सुरक्षित राहू शकतात. इथं सिक्युरिटी स्टाफ पण असतो, त्याची काही अडचण नाही आहे. आणि अभेद्य किल्ला रामशेज किल्ला. तर चला तर मग सुरू करूया आपण आपली या प्रवासाला. श्री प्रभू रामचंद्रांची पंचवटी ज्या 14 वर्षाचा वनवासाचा काळ होता, त्या वनवासाच्या काळामध्ये या नाशिक भागामध्ये या पंचवटीमध्ये बराचसा काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि ह्या रामशेज किल्ल्यावरती प्रभू रामचंद्रांनी आराम केलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला रामशेज असं नाव पडलेलं आहे. खूप सुंदर असे इथे फलक लावलेले आहे. इथं पार्किंगचे पण काही रेट्स आहे. इथं तुम्ही बघू शकतात 2 व्हीलर पार्किंगला 20 रुपये चार्ज आहे. त्यानंतर 4 व्हीलरला 40 रुपये आणि बस किंवा टेम्पो जर असला तर इथं 100 रुपये चार्ज. आणि याचं जे काही आहे हे ग्रामपंचायतचं जे ग्रुप आहे रामशेज आशेवाडी यांनी हा बनवलेला आहे. काही सूचना फलक पण आहे. गडाची स्वच्छता राखणे असेल, गडावर कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी करणे या सगळ्या गोष्टी आपण खूप पवित्रपणे पाळल्या पाहिजे. कारण आपला जो ऐतिहासिक वारसा आहे मित्रांनो, हा आपला गडकिल्ले आहे. महाराष्ट्राची संपूर्ण परंपरा आणि 350 वर्षापूर्वीचा हा जो काळ आहे हा सुंदर असा या गडकिल्ल्यांच्या सानिध्यात राहिलेला आहे. तर हा इतिहास आपल्याला जपवायचा आहे. आणि इथली जी स्वच्छता आहे तर या स्वच्छतेची पण आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे.
चला तर मग आपण बघूया. आता मी पण प्रथमच या गडाची चढाई आपण सुरू करणार आहे. त्यामुळं काही जे रस्ते आपल्याला इथून खूपच आबाडाबे रस्ते दिसतात. आपल्याला अजून रस्ता एकदम व्यवस्थित माहिती नाही आहे, पण फलकाच्या आधारे आपण आता या गडाची सुरुवात करणार आहे. काही मित्र तयार झालेले इथं तुम्ही बघू शकतात, हातामध्ये काठ्या वगैरे घेऊन, कारण थोडीशी सपोर्टेबल. देवेंद्रच्या अजून टोप्याटाप्याच घ्यायचं काम चालू आहे. तर ठीक आहे, चला. जे पहिल्या वेळेस या किल्ल्यावर येते, जसे माझ्यासारखं जे पहिल्या वेळेस किल्ल्यावर येत आहे, तर या किल्ल्याची संपूर्ण माहिती, गडावर पाहण्यासारखे काय काय अवशेष आहे, तर आपण इथं बघू शकता. या किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे इथं. त्याचबरोबर काही फोटोग्राफच्या सोबत या किल्ल्याची माहिती पण आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, 600 मावळ्यांनी 6 वर्ष लढवलेला हा मुघलांसोबत किल्ला आहे. आणि या किल्ल्याचा जो आपला किल्लेदार होता, या संभाजी महाराजांच्या निगराणीमध्ये त्यांनी हा किल्ला 600 मावळ्यांनी 6 वर्ष लढवलेला हा किल्ला होता. आणि 6 वर्षानंतरसुद्धा हा किल्ला त्या मुघलांना जिंकता आला नाही, असा हा अभेद्य किल्ला आहे रामशेज. तर अजिंक्य रामशेष म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. तर गडावर बघण्यासाठी काय काय आहे ते इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. या माहितीसोबतच शेजारी एक नकाशा पण दिलेला आहे, ज्या आधारे आपण गडावर गेल्यानंतर या सर्व गोष्टी आपण बघू शकतो. तर काही पोरं जे आहे थोडंसं एक त्यांची उत्सुकता वाढलेली आहे आणि येडेचाळे करण्यामध्ये ते तर माता बरंच आहे, त्याच्यात काही शंका नाही. तर अजिंक्य रामशेष, किल्ले रामशेज. तर चला मित्रांनो, सुरू करूया. याचं असं म्हणणं आहे, समोरच्या डोंगरावर जायचं आणि तिकून फोटो काढायचा. तर मित्रांनो, गडाची सुरुवात केलेली आहे आपण. साधारणतः तेवढ्या अंतरापर्यंत आपण आलेलो आहे आणि मित्रपरिवार हळूहळू चालत आहे. आणि एकंदरीत सर्वच जण खूपच धावपळ न करता शांततेत आपण गडाची सुरुवात केलेली आहे चढण्यासाठी. कारण बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहे. इथं बघू शकतात, खूप सुंदर अशा सूचना फलक आहे. प्रत्येक टुरिस्टने इथं आल्यानंतर या सूचना पाळाव्यात अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण आपले हे जे गडकिल्ले आहे, या किल्ल्यांचं संरक्षण आणि जतन हे आपणच केलं पाहिजे. कारण आपला हाच वारसा आहे मित्रांनो. गेल्या 350 वर्षापूर्वी किल्ल्यांनी खूप सुंदर असे लढाई केल्या आणि सुंदर असा हा महाराष्ट्र उभा राहिला. जर त्या काळात हे किल्ले जर आहे हे नसते, तर कदाचित आजची जी परिस्थिती खूप वेगळी असते. त्यामुळं मंदिरांपेक्षा हे काही कमी नाही, इतके पवित्र स्थान आहे. तर आल्यानंतर इथं कचरा असेल, मद्यपान असेल किंवा मग इतर काही गोष्टी असतील ज्या तुम्ही शक्यतो इथं करू नये, ही सर्वांना माझी विनंती आहे. चला तर पुढं. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच सरळ चढाई आहे इथून. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथून ज्यावेळेस पाणी येतं, तर हा जो परिसर आहे इथं खूपच धावतं पाणी असतं. त्यामुळं हे जे दगड आहे हे एकदम गुळगुळीत झालेले आहेत, इथं तुम्ही बघू शकतात. आणि इथून सरळ खाली ढलान आहे, एकदम दरी, छोटी दरी म्हणू शकता, पण कमीत कमी 50 ते 60 फुटाची दरी आहे. आणि काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी रस्ते केलेले, छोटे छोटे धबधबे आहे इथून. आणि हे जे दगड आहे ना, हे गुळगुळीत का झाले की कारण इथं पाणी येतं यावरून. इथं तुम्ही निशाण बघू शकतात आणि इथून पाणी वाहण्याची जागा आहे. तर एक छोटे छोटे वॉटरफॉल्स गडाची सुंदरता वाढवण्यासाठी इथं त्यांनी तयार केलेले आहे. आणि साधारणतः आता पुढचा जुलै जो महिना आहे, या जुलै महिन्यामध्ये हा जो परिसर आहे मित्रांनो खूपच सुंदर असतो. खूप म्हणजे खूप सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो. खाली तुम्ही बघू शकता, तिकडं पलीकडे एक डोंगर आहे आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण सुंदरतेने भरलेला आहे. आणि तब्बल 350 वर्षापूर्वी ज्यावेळेस रामशेज किल्ल्याला वेढा पडला होता मुघलांचा, तर कदाचित हा जो आहे परिसर आहे, या पूर्ण परिसरामध्ये मुघलांचा वेढा होता. आणि 600 मावळ्यांनी हा अभेद्य किल्ला 6 वर्ष लढवला आणि 6 वर्षानंतरसुद्धा हा किल्ला अजिंक्य राहिला.
त्यांना तो जिंकता आला नाही. तर या खूपच सुंदर असा या किल्ल्याचा इतिहास आहे आणि या पवित्र स्थानाला आपण आता भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर व्हिडिओच्या मार्फत तुम्हीही या परिसराला भेट देताच आहेत, तर तुम्ही सोबतच आहात आमच्यावाल्या. काही क्षणामध्ये आपण आता वरती पोहोचतो जे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आपण ह्या डोंगराच्या खाली पायथ्याशी इथून आपण सुरुवात केलेली होती आणि आपण खूपच अंतर काढत आपण आता इथपर्यंत आलेलो आहे. आणि वरती जात असताना अचानक माझं लक्ष या एका दगडावरती गेलेलं आहे. तर खूप सुंदर असं हे दगड आहे आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे अजूनसुद्धा. मित्रांनो, काय असेल काय नसेल सांगता येणार नाही, पण इथं तुम्ही पूर्णपणे बघू शकता सुंदर पद्धतीने एक चौकोन आकाराचा हा इथं एक खड्डा केलेला आहे आणि कदाचित ही एक खूण असेल. इथं पण काहीतरी आहे, पण सांगता येणार नाही नेमकं ही कसलं आहे. जर आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या मित्रांना जर कोणाला याबद्दल काही थोडी जरी माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपण आता परत पुढची चढाई सुरू केलेली आहे. काही मित्र जे आहे खूपच उंचावर जाऊन थांबलेले आहे. तर गडावर जात असताना असे वेगवेगळे अवशेष आपल्याला दिसतच असतात आणि या सगळ्या अवशेषांचं जे आहे हे निरीक्षण करून आपण हळूहळू वरती जातो आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा. नवीन काही दिसलं तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर आहेच. इथं असे छोटे छोटे ही सरळ दगड असल्यामुळं इथं छोटे छोटे खाचे केलेले, तर गिर्यारोहक असे पाय ठेवून याच्यातून अटकत जाऊ शकतात. नवीन माणसांना देख सकते हो आप, यहाँ पे सीढ़ी चढ़ाई है, यहाँ पे सीढ़ियाँ भी नहीं है. आप देखिए कैसे मेरा दोस्त उधर से जा रहा है. ये देखने में मन हो गया. पैर स्लिप होने भी है. अभी कुछ काही वेळापूर्वीच मित्रांनो, मी हिंदी बोलणार होतो पण मी आता मराठीतच सांगतो. काही क्षणापूर्वी सुंदर असा एक ससा होता आणि इतका जोरात पळाला होता मित्रांनो. व्हिडिओमध्ये मी त्याला कैद नाही करू शकलो कारण त्याचा स्पीड व्हिडिओच्या झूमपेक्षा जास्त होता. तर परत आपल्याला काही ना काही दिसणारच आहे, आपण लक्ष ठेवून राहूया. तरच आलं तर तर आमच्यावर काजीबात तरच खाणार नाही तो. हा चल ना. तर इथे एक विमान पण दिसलेलं आहे मित्रांनो आपल्याला. कदाचित इथं कुठेतरी एअरपोर्ट असेल ना नजदीकच. तर विमान तर बघितलेलं आहे पण आता खूपच घाम आलेला आहे आणि अजूनसुद्धा आपल्याला निम्म्याच्या वर चढाई करणं आहे. आणि काही मित्र जे आहे खूपच पुढे गेलेले आहे गुफेच्या जवळ आणि आपल्यालासुद्धा आता तिथं लवकरच पोचायचं आहे. तर आपण आता सुरू करूया. तर फायनली आपले मित्र तिथं पोचलेले आहे आणि मध्ये गुहेमध्ये काय आहे, पुढं काय भेटेन आपल्याला, तिथं मंदिर आहे का, काय एक छोटंसं रहस्यच आहे. पण आपल्याला माहीत नसल्यामुळं मला उत्सुकता खूप लागलेली आहे की वरती काय आहे. आणि मित्रांना विचारलं मी, देवेंद्रला विचारलं मी, पण तो काय सांगा ना नेमकं मध्ये काय आहे. तर आपल्याला स्वतः प्रत्यक्ष जाऊनच ते बघावं लागेल. हे बघा मित्रांनो, बरेचसे लोक असे बॉटल्स वगैरे फेकतात, गडावर कचरा करतात. तर काय करणार तरी आता जाताना आता मी ही बॉटल इथंच ठेवतो. जाताना ज्यावेळेस आम्ही परतीला येऊ त्यावेळेस या बाटल्या कलेक्ट करून आम्ही जेवढ्या नेता येईल आम्हाला तेवढ्या खाली गाडाच्या खाली आम्ही घेऊन जाऊया. तर खूपच अशा कठीण ठिकाणी मी आता उभं आहे मित्रांनो. मला इथून जायचं आहे आणि अजिबात चान्स नाही आहे. दगडाचा सपोर्ट घेतो आहे पण दगडसुद्धा इतका गरम झालेला आहे की विचारता सोय नाही. आणि इथं तुम्ही बघू शकतात इथं काहीच नाही आणि इथून सरळ पुढं जायचं आहे. खाली खूप खोलच आहे. तर मी आता खूपच हळूहळू जाण्याचा प्रयत्न करतो. कदाचित इथं खाली पाय ठेवला तर योग्य राहील. हां हां कसा मावळ्यांनी हा किल्ला लढवला असेल, कसा टिकवला असेल, शब्द नाही मला त्या गोष्टीला सांगण्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज दिनांक 4 तारीख आहे
उद्या 5 आणि परवा 6 जूनला आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा असतो. आणि तो पण एक आम्हाला एक कोइन्सिडन्स म्हणू शकता तुम्ही. आम्ही आज गडाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. कदाचित महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांच्याच पुण्यामुळं आजच्या हा जो प्रवास आहे आमचा, हा गड किल्ल्याचा, हा त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे इथं. तर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण वरती जाऊया. वरती पण एक खूप सुंदर अशी महाराजांची सिंहासनारूढ एक मूर्ती पण आहे. त्या मूर्तीला आपण मानवंदना देऊ तिथं. तर बघत राहा तुम्ही. हे मित्र आमचे बसलेले इथं. शिवलिंग आहे इथे, एक पुरातन शिवलिंग आहे मित्रांनो खूप. मी तुम्हाला दाखवतो जवळ गेल्यानंतर. पहिले या गुहेमध्ये काय आहे हे बघूया आपण. तर फायनली आपण आता या गुहेपर्यंत आलेलो आहे. तो जो डोंगर होता मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही खाली होतो तर तो डोंगर किती मोठा दिसत होता. आणि आता तुम्ही इथून बघू शकतात, एक छोटी टेकडीसुद्धा मोठी दिसल असा हा डोंगर दिसतो आहे. यावरून तुम्हाला अंदाज असेलच आम्ही किती उंचावर आलेलो आहे. आणि आमचे मित्र जे आहे हे थकलेले, झाडाखाली पण बसलेले. तर चला आपण आता पहिले मध्ये जाऊया. अरे बापरे. नमः पार्वती पते हर हर महादेव. वाह, खूप सुंदर असा हे जे स्थान आहे, या शिवलिंगाच्या स्थानापर्यंत आलेलो आहे. आणि काय बोलू मी आता या शब्दाला, या स्थानाला मी आता काय शब्द नाही माझ्याकडं मित्रांनो. खरं तर महाराजांच्या काळातलं हे शिवलिंग आणि हा नंदी, कदाचित हे टाक साफ करण्याची खूप गरज आहे. आणि याचं जे पाणी आहे मित्रांनो, हे पाणी खूपच खराब झालेलं आहे. इथं आपल्याला बघितल्यावर कळतंच. आणि पाण्याचा थोडीशी दुर्गंधीसुद्धा येते. या ठिकाणी काही छोटे छोटे खड्डे आहे, जे इथं कदाचित महिरप वगैरे काही बनवण्यासाठी असेल, किंवा याला दरवाजा वगैरे बनवण्यासाठी इथं काहीतरी करेल असेल त्यांनी. या बाजूला पण तेच आहे. आणि इथं वरती एक तुम्ही एक स्थान बघा मित्रांनो. हे तुम्हाला मी शक्यतो दाखवण्यासाठी करतो. तर इथं तुम्ही बघू शकतात एक सुंदर असा हे होल आहे. आणि इथून आपल्याला डायरेक्ट पायऱ्या दिसत आहे मित्रांनो. तर हा एक, जर मी चुकीचं नसेल तर हा एक चोर दरवाजा असा वाटतोय मला गडाचा. आणि कदाचित इथून टेहळणी पण असेल, टेहळणी बुरुज पण म्हणू शकतो आपण त्याला. कारण या होलातून गडाच्या खाली सैन्य किती आहे, शत्रू कोणत्या स्थानावर उभा आहे, हा टेहळणी बुरुज म्हणून सुद्धा या गोष्टीला आपण म्हणू शकतो. या स्थानाला टेहळणी बुरुज, यस, टेहळणी बुरुजच आहे हा. आणि या ठिकाणी खूपच पुरातन असं हे महादेवाचं स्थान आहे. महादेवांना नमस्कार करून आम्ही इथून आता पुढे जाऊया. तर एकंदरीत या गुहेच्या बाहेरच, या गुहेच्या एकदम समोरासमोर एक खूप सुंदर असं झाड आहे. आणि या झाडाखाली एक पुरातन शिवलिंग आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकतात, हे शिवलिंग खूपच पुरातन आहे. आणि यामधले जे लिंग जे आहे हे सुद्धा नामशेष झालेले आहे शक्यतो. तर पण मग या शिवलिंगची तुम्ही घडण बघू शकतात. खूप सुंदर अशी ही घडण आहे या शिवलिंगची. आणि या ठिकाणी नंदी पण आहे. नंदी बी भग्नावस्थेतच आहे. नंदीचं जे शिंग आहे हे शिंगसुद्धा इथं मोडलेलं आहे. आणि खूप सुंदर असं हे शिवलिंग. परिसरच एकंदरीत खूप सुंदर आहे मित्रांनो. अजून बरेच स्थान आपल्याला बघायचे, त्यामुळं वेळ न वाया घालता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर मित्रांनो फायनली आपण आता एका स्थानावर आलेलो. श्रीराम प्रभूंचं हे मंदिर आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी झोप घेतलेली होती, निद्रा केलेली होती. आणि त्याच कारणामुळं या ठिकाणाला रामशेज असे नाव पडलेलं आहे. तर बराच वेळ गेल्यानंतर फायनली आपण जे आहे या ठिकाणी पोचलेलो आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. काही खुणा आपल्या निदर्शनात येतात, काही कळून येत नाही. पण तरीसुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये त्याला कैद करण्याचा प्रयत्न अवश्य करणार आहे. आणि सुंदर असा एक शिलालेख मला दिसलेला आहे मित्रांनो इथे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तर इथं तुम्ही बघू शकतात मित्रांनो, एक शिलालेख आपल्याला इथं दिसलेला आहे. आणि शक्यतो या बांधकामाचा हा शिलालेख असेल, कदाचित या किल्ल्याचा पण असू शकतो.
तर मित्रांनो, श्रीरामचंद्रांच्या या स्थानाजवळ आपण आलेलो आहे आणि खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता मित्रपरिवार उभाचे. तर मंदिराच्या आतमध्ये पहिले दर्शन घेऊ, नंतर इकडचं आपण भेट देऊया. जय श्रीराम. नो जपं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं मानऋतुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इकडे देऊ पाय टाकायचं पाहिजे मी इकडे मार क्या बैठो, चाय पियोगे? चाय बना देते हैं नहीं ना। अरे एक मिनट, चाय ठंडा, गर्मी गर्मी को मारता है। चाय चाय नहीं पिएंगे. अभी चाय पी के आए हम. अरे वो गर्मी गर्मी को मारता है ना। पानी पिला दो. लो इसको हम चालू कर दे रहे हैं। आप बैठिए आराम सब से. तैयार, चाय एकदम रेडी। बैठ नका 4 मिनिट नका त्यांना सांगितलं त्यांना परत तिथं वस्तू भेटतात. अरे बाबा, प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर ना तिथले लोक सेवाच करते. आम्ही लय वेळेस पाहिलेले. ते ऐकते नाही, भेटत नाही वस्तू. ऐकते नाही ती. त्यांना ते सेवा करत असते. बाबा करत हे, जाऊ दे. कधी नाही वाजू शंख याला. शंख. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हाँ, चाय पे बनवाया भी जाओ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरामे. श्रीराम जय राम जय जय. सेवा करतात. तिथं आजची असेल, सकाळची आरती असेल किंवा संध्याकाळची आरती असेल, विविध आरती वगैरे सगळं करतात. तर बघू शकतो त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे पण ठेवला आहे. फॅन वगैरे पण आम्हाला लावून दिलं आहे बाहेर खूप ऊन असल्यामुळं. तर बघू शकता कशा प्रकारचं दिव्य मंदिर आहे. खूप प्राचीन काळातलं असं जे मंदिर आहे. मला मित्रांनो, खूपच सुंदर अशा पद्धतीने आपण एका छोट्या एकदम छोट्या, एक माणूस सुद्धा तिथं बसू शकत नाही अशा जागेतून आपल्याला एका पाण्याच्या टाकीखाली जायचं आहे आता. तर या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर जे आहे, या मंदिराच्या विषारी विषारी पाणी. ए जंगली. तर मित्रांनो, खूप सुंदर असं आहे पाण्याचं टाकं इथे एक. थांबा. फायनली अंदर बुडूक पाणी पडलं. तुम्ही जायला तिकडे पुढचं जायला बसलो. ओलं स्वच्छ पाणी आहे. हे काय याच्यात? काही नाही हो, पाण्याचं रिफ्लेक्शन आहे. काही आहे फ्रेंड्स ते पाण्याची टंकी आहे. ते बघ मी काही नाही करते. बारीक बारीक तेव्हा ती जाते.
वहाँ पे जाने के लिए रास्ता है, यहाँ पे 3 टंकी है, वहाँ पे जाने के लिए रास्ता है। आप देख सकते हो ये पूरी टंकी बना के रखी है संभाजी महाराज जी ने। टॉर्च वाढव ना, देख छोटा मोबाईलचा टॉर्च लाव ना. हे पैसे पडले तर पैसे मग बरोबर आहे ना रे. पाणी असलं काढत नाही. खूप सुंदर अशी पाण्याचं टाक आहे मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही. बरेचसे खोल आहे, पाणी असल्यामुळे इथून मध्ये जाऊ शकत नाही आणि हे पाणी वापरातलं पाणी आहे, त्यामुळे इथं उतरणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे आम्ही याच्यात पाण्यातून पुढं जाणार होतो, पण हे पाणी वापरता असल्यामुळं आम्ही हे पाण्याला खराब करण्याचं आमचं धाडस नाही होते. पण तरी इथं तुम्ही बघू शकता हे दगड इतके सुंदर असे चिल्ड झालेले आहेत, मी तुम्हाला सांगू नाही शकत किती गार झालेले दगड. आणि ज्याने कोणी ही पाण्याची टाकी बनवली, छत्रपती संभाजी महाराज. खाली लाव बरं 1 मिनिट. तर बघू शकता तुम्ही आरडोरडो त्या नको रे. साईडनी त्या साईडनी येण्यासाठी तिथं जागा आहे. बघू शकता हे मित्र आलेत आपले तिथं. अशा प्रकारच्या ज्या आहे वरती, याच्या वरती मंदिर आहे आणि श्रीरामांच्या पलीकडे पण असंच आहे का रे? टाकी बनवली. पलीकडे पण असंच आहे का? 3 टाक्या आहेत त्या आणि इतके मस्त थंडगार असे दगड झाले. हा आ गया. तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहे आता गडाच्या. इथं पाठी सूचना फलक आहे, मुख्य प्रवेशद्वार. आणि इथे एक छोटा बुरुज होता मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही. इथे एक बुरुज आहे आणि इकडे एक बुरुज आहे. इथे एक दरवाजा होता पहिले, त्याला मुख्य दरवाजा असं नाव होतं, पण आता काळानुसार हा जो दरवाजा आहे हा एकदम फक्त नावारूपाला राहिलेला आहे इथं आता. तर या मुख्य द्वाराच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे आणि ही गडाची तटबंदी आहे. या ठिकाणी ही गडाची तटबंदी आहे आणि बघितलं मित्रांनो, ही गडाची तटबंदी आहे आणि असे छोटे छोटे अवशेष आहेच. आणि इथून एक दरवाजा अजून एक लागलेला आहे आपल्याला. तर हा नेमका दरवाजा काय आहे हे आपल्याला कळलंच. तर मित्रांनो, बराच वेळ पुढं चालत आल्यानंतर आपण आता या स्थानाजवळ आलो आहे. हे स्थान शस्त्रागार असा नावाने प्रख्यात आहे. मलासुद्धा त्या ठिकाणची जास्त माहिती नाही आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात, खूपच एका अशा ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे. याला शस्त्रागार असं म्हटलं जातं. आणि इथून तुम्ही खाली परिसर बघू शकता, खूपच खोल परिसर आहे मित्रांनो. आणि इथून आपल्याला तो हायवे पण दिसतोय. हायवे म्हणजे हा एक छोटासा रोड आहे, हायवे नाही येतो शक्यतो. तर इथून आपण आता या दरवाजाच्या आतून या पलीकडून जाणार आहे आणि इथं याच्या खाली इथं आहे ते शस्त्रागार. तर नेमकं काय शस्त्रागार आहे तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. पुढं व्हिडिओ बघत राहा. खूप सुंदर असा प्रवास चालू आहे मित्रांनो. आणि या प्रवासाची जी सुरुवात आहे आपण शिर्डीवरतून केलेली होती आणि नाशिक मार्गे आपण ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आता इथं आलेलो आहे. तर या शस्त्रागाराचा हा एक द्वार आहे जिथून मावळे ये जाय करत असत. 350 वर्षापूर्वी कदाचित आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कधीच्या ह्या किल्ल्यावर कधीतरी येऊन गेलेले असेल. कधीतरी या पायऱ्यांवरतून सुद्धा ते एकदा प्रवास केलेला असेलच त्यांनीसुद्धा. तर खूप सुंदर असं हे ठिकाण आणि या ठिकाणी शस्त्रागार नावाने हे प्रसिद्ध असलेलं एक स्थान आहे. तर आपण एकदा खाली जाऊया, मग व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो, शस्त्रागार या ठिकाणापर्यंत आपण आपलं एक्सप्लोअर करता करता खूप साऱ्या गोष्टी असतात आपण ज्या एक्सप्लोअर करत चालतो. आणि काय बोलणार आता. आणि मित्रांनो, खूप सुंदर असा हा शस्त्रागारचा जो परिसर आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. ही दगड काही खालोर होतं त्यामुळं मी डायरेक्ट राऊंड चालतो. तर हरकत नाही. इथं पण एक छोटंसं गुफाचं आहे. इथं काय आहे आपण बघूया.
नाही काही नाही, हे फक्त इथपर्यंतच एवढंच आहे, त्यामध्ये काही नाही. लढाईसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या, भाला असेल, तलवार असेल, ते इथं सगळ्या ठेवल्या जात होत्या. शस्त्रागार या नावाने या ठिकाणी ओळखलं जात होतं. तर या शस्त्रागाराच्या ठिकाणी आपण आता आलेलो होतो आणि मध्ये जाऊन सुद्धा आपण हा परिसर बघितलेला आहे. काही मित्रपरिवार या द्वारामध्ये बसलेले आहे. त्याचं काही कारण पण आहे, कारण खूप सुंदर अशी ही हवा आहे या ठिकाणाहून येते आणि इकडं तुम्ही बघू शकतात मित्रपरिवार बसलेला आहे. हॅलो गाईज, आता आम्ही मॅप बघत आहे कोणत्या लोकेशनला जायचंय पुढं. चला तर मग नेक्स्ट लोकेशनला चलू. ओके चला. किल्ल्याच्या डायरेक्ट सेंटरला. तर मित्रांनो, वरती बघू शकतात एक सुंदर असा एक ढग आहे आणि या ढगाची सावली इथं खाली पडलेली आहे. बघा तुम्ही, निसर्गाची खूप सुंदर अशी एक सुंदरता आहे खरं तर निसर्गाची. बाकी सगळीकडं ऊन आहे आणि या ठिकाणी सावली आहे आणि ही जी सावली आहे ही या ढगाची.